नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन छानशा अशा ब्लॉगमध्ये. सो आजचा ब्लॉग विशेष असं काही नाही, कुठे चालणार नाही, कुठे काही नाही आहे. आम्ही घरातच आहोत. आज आहे 16 मे आणि सॅटर्डे आहे. तर असंच ब्लॉग सुरू केला तुमच्यासोबत. अशाच घडामोडी दिवसभराच्या, गाडीचा आवाज थोडासा इग्नोर करून घ्या. आणि अशाच दिवसभराच्या घडामोडी मी तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. आणि सर्वात आधी आमच्या माशांना बघा, आमचं त्या दिवशी एक मासा मेला यार, खरंच खूप वाईट वाटलं. आणि आज अजून एक घटना झालेली आहे आमच्या घरामध्ये. मी वॉशरूमला गेले होते, नाही सॉरी, आंघोळीला गेले आणि गिझरचं पण दाबलं. कारण की उन्हाळ्याचे दिवस मला माहिती आहे पाणी इतकं गरम नाही लागत, पण थोडंसं कारण की एकदम गार पाणी अंगावर नाही घेऊ शकत, त्यासाठी थोडंसं मी गिझर लावलं. तो गिझरमधून अचानक एकदम भयंकर असा आवाज आला आणि अचानक आतून नाही का काहीतरी असं जळल्यासारखं बाहेरसुद्धा चमकलं, एकदम लाल लाल असं काहीतरी चमकून आलं. मी घाईगडबडीत आम्ही ना एक दांडा ठेवलेला आहे माझ्या सासूनी. त्या म्हणतात की नाही का एकदम तुम्ही डायरेक्ट बटनाला वगैरे हात नका लावू, तर त्यासाठी आम्ही त्या दांड्याने, लाकडी दांडा आहे त्याच्यानेच आम्ही ते बटन वगैरे दाबतो, डायरेक्ट असा हात लावत नाही. कारण की ह्या गिझरला किती वर्ष झाले श्रेजप्पा? नाही हो, जास्त झाले असतील. आय थिंक 15-1 वर्ष झाले का, जास्त झाले वाटतं. कारण आम्ही जसं म्हणजे खाली होतो ना, आधी आमचं वेगळं गिझर होतं, पण नंतर मग याला मला वाटतं झाले 10-12-13 वर्ष झाले असतील. आय थिंक खूप वर्ष झाले. पण आता तर खूप प्रॉब्लेम द्यायला लागले. मागे यांनी रिपेअर पण केलं होतं. हे नेहमी घरीच रिपेअर करतात, तुम्हाला माहिती आहे. थोडासा आवाज इग्नोर करा यार. छोटे छोटे आमच्या एरियामध्ये खूप छोटे छोटे पिल्लं आहेत, तर ते थोडंसं चालूच असतं. तर आता साहेब, तुम्ही काढून घेतलं असतं ना इथं श्रेयाच्या पाहू तिथं कशाला करताय, ऐकूनच घ्या. आता ते आता रिपेअर करताय. सकाळी आम्ही गेलो होतो, मी तुम्हाला घरात बसूनच बोलते, जाऊ दे. सो आम्ही ना सकाळी गेलो होतो शिवचं ॲडमिशन घेण्यासाठी. शिवचं ॲडमिशन दुसऱ्या स्कूलमध्ये घेतलेलं आहे. तिची जी आहे ती स्कूल होती ना, मी नाव नाही सांगत, पण आहे ती स्कूल होती ना, ती बंद पडली. आणि ती कशामुळे बंद पडली ते त्यांनाच माहिती आहे. 2 वर्षापूर्वी म्हणजे 2-3 वर्षापासून आहे ना, म्हणजे त्या स्कूलचा बेस पण खूप डाऊन झाला होता. मॅडम्स वगैरे शिकवणं वगैरे सगळं एकदम म्हणजे डाऊन झालेलं होतं. व्यवस्थित शिकवणं पण नव्हतं, काहीच व्यवस्थित नव्हतं राहिलेलं. आम्हाला काढायचं होतं, पण शिव कशी म्हणत होती, मम्मी नाही, मी लहानपणापासून म्हणजे फर्स्ट स्टँडर्डपासून तिथं आहे, तर मला तिथंच राहायचं आहे, माझे फ्रेंड्स, तिचे फ्रेंड्स वगैरे, आणि ते सोडून नाही वाटत मुलांना, माहिती आहे का. पण आता इतका म्हणजे त्यांनी ते शाळेला बँकेचा सील लागलेला आहे, शाळा स्कूल बंद झालेली आहे. आता विषयच नाही, आपल्याकडं काही ऑप्शनच उरलं नाही. सो त्यामुळे आम्ही दुसरीकडे तिचं ॲडमिशन आता इतक्यातच घेऊन आलो. जवळच आहे हे म्हणता, लांब नको टाकायला. ट्रॅव्हलमध्ये मुलगी ये जाय करते, ते थकून पण जाते. सो त्यासाठी हे म्हणताय नको, त्यापेक्षा 2 पैसे गेले तर चालतील, पण जवळच्या स्कूलमध्ये आम्ही तिला टाकलेलं आहे. आणि फायनली ॲडमिशन करून आलो आहे. पण शिव गेलेली आहे नाशिकला, मनशिताईकडं, म्हणजे माझ्या नंदेकडं. तर ती मस्त तिची सुट्टी एन्जॉय करते, तिला काही घेणं देणं नाही अभ्यासाचं, तर ती मस्त तिची सुट्टी एन्जॉय करते. तर आता येईल बहुतेक डॅडी, माझे सासरे तिला घेऊन येतील. आता मम्मीसुद्धा गेलेल्या आहेत नाशिकला, त्यांनाच घेऊन गेले मम्मी, कारण ती खूप मागं लागली होती मम्मी त्यांच्या, माझ्या सासूबाईंच्या. तर त्यांना घेऊन गेलेले आहेत मम्मी. तर डॅडी बहुतेक मला असं वाटतं येतील मंगळवारपर्यंत तिला घेऊन. सो झालं आता शिवचं ॲडमिशन झालं, न्यू स्कूल राहील, सगळं कसं होईल काय माहिती नाही शिवचं. तर आजचा दिवस असा आहे, ॲडमिशन करायला गेलो तर आता घरातली बरीचशी कामं राहिली आहे. श्रेयाने बरीचशी कामं केली आहेत, तर आता पुढची कामं मी करून घेते. दुपारी काय एवढं जेवायचं नाही आहे. सो नाश्ता वगैरे केला, तर जाताना पोहे वगैरे करून गेलो, तर गडबडीत होते, मग त्यावेळेस ब्लॉग शूट केला नाही. तर आता करते छोट्या छोट्या गोष्टी, दिवसभरच्या घडामोडी तुम्हाला दाखवते. सॅटर्डेला साहेब काय करतात, बिझी असतात नेहमी, व्हिडिओ वगैरे पण काढायला त्यांना वेळ भेटत नाही. आणि आता माझाही मूड नाही राहिला, कारण की बाहेरनं आलो आता उन्हातनं, पण इच्छा नाही व्हिडिओ काढायची. सो म्हटलं तुमच्यासोबत आजच्या दिवसभराच्या घडामोडी शेअर करेलच, तर तुम्ही ब्लॉग बघत राहा, कंटिन्यू करत राहा. चला, तर आता ते घरच्या घरीच गिझर रिपेअर करतायत, तुम्हाला दाखवते मी. चला, एक मासा मेला होता ना, यांनी दुसरे ॲड केलेले आहेत बघा. टॉर्च लावू का यार, असं टॉर्च लावल्यावर दिसतंय बघा. ते ब्लॅकवाले आहे ना, ब्लॅक आणि गोल्डन आहे बघा. हे बघा, हे 2 न्यू आणले त्यांनी. नंतर मग एक ना तो छोटा बघा, तो कुठे गेला यार, बारीकवाला. त्याला ना भीतीच वाटते यार यांची अशी, नाही का, घाबरूनच जाते मी, कुठं गेले. ते बघा असे खालून वेचून काय खाताय. हा बघा किती क्यूट आहे, भारी वाटतं यार त्यांना बघतानाच. एक कुठे गेला काय माहिती, मागं लपून बसतात बरं का याच्या मागं. हा ते बघा, याच्या मागं लपून बसलेलं आहे बघा. ते बघा, ते पाठीमागं जातं, या मशीनच्या मागं जातं, ते भारी वाटतं. सो हे बघा,
काय प्रॉब्लेम झाला आहे ना यार, भयंकर असं नाही आवाजच आला त्याचा एकदम. आणि मी घाबरूनच गेलो, म्हटलं आत्ता ना आगच पेटलं असं वाटलं होतं मला. थोड्यासाठी त्यांनी ही अशी दांडा ठेवला, लाकडी दांडा माझ्या सासूने, तर त्याच्यानेच आम्ही बंद करत असतो. आणि तरी पण आम्ही असं जास्त वेळ नाही लावत माहिती का, थोडं जेव्हा आंघोळी जायचं ना त्याच वेळेस चालू करते. भयंकर मी ना थोड्यासाठी घाबरूनच गेले होते, ओरडलेच मी जोऱ्यामध्ये. तर काय प्रॉब्लेम आहे काय माहिती, आता साहेब घरात रिपेअर करतायत, बघू कसं काय करतात आता ते. कुठे गेले काय माहिती. अरे कट्ठे गेले साहेब, माझे साहेब कट्ठे गेले. त्यामुळे श्रेयाने सगळं क्लीन करून ठेवले, मागं काम चालू आहे घराचं. सो त्यामुळे त्यांनी थोडंसं ग्रीन कापड वगैरे लावलेलं आहे. ते कापड निघालं का मग तो खाली पूर्ण पार्किंग एरिया आहे, त्याच्यामुळे मला काही नाही, फक्त वरती ताईंना इथं वरती साक्षीचा रूम आहे, त्याच्यामुळे साक्षीला थोडं पूर्ण पॅक होणार आहे, तिच्याच खिडकीजवळ खिडकी आलेली आहे. सो त्यामुळे इथे असं अंधार पडतं थोडंसं, तर व्हिडिओ काढायला जमत नाही. मग डायरेक्ट आपल्याला काय करावं लागतं, मला पुढं जावं लागतं. आणि पुढं कसं होतं, मम्मी डॅडी वगैरे असतात, त्याच्यामुळे त्यांच्यासमोर आपण जास्त मी व्हिडिओ काढू शकत नाही, नाहीच काढत कारण त्यांच्यासमोर जास्त मी. आणि इथं होतं, इथं छान होतं, उजेड पाडायचं, इथं बसल्या बसल्या व्हिडिओ होऊन जायचे, पण आता इथे अंधार झालेलं आहे. सो हरकत नाही, जाऊ दे, आपण तरी करतो व्हिडिओ वगैरे. सो चला, आता साहेब तर गेलेले आहेत वरती काही त्यांचे टूल्स वगैरे आणण्यासाठी, कारण की आमचे सगळे टेरेसवर असतात सगळे काही, ते म्हणतात ना काय म्हणतात त्याला, काय म्हणतं हे सामान करायचं, काहीतरी म्हणतात यार माझ्या लक्षात म्हणजे सगळं सामानाचं टूल्स वगैरे सगळे काही डॅडीने त्यांनी वरती ठेवलं असतात, सुतारीचं आरी वगैरे सगळ्या गोष्टी म्हणजे ती टेरेसवर असतात आमच्या पेटीमध्ये. आणि मग ते स्क्रूड्रायव्हर वगैरे सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना लागणाऱ्या, त्या सगळ्या टेरेसवर आहेत. तर असं होते की ते घ्यायला गेलेले आहेत, आता त्या आणतील पाने वगैरे सगळ्या गोष्टी म्हणजे लागणाऱ्या आहेत. हां, ते मग मिळालं ना, पानच आणायला गेले ते आले. तर आता साहेब लागलेत कामाला, त्यांची सुट्टी आज. आता मी करते माझं घरातले आवरून घेते बाहेर. काय प्रॉब्लेम आहे हो सांगा तरी, काय प्रॉब्लेम काय. हा का, मग ते एकदम आवाज आलता. गरम पाणी आहे याच्यातलं, गरम पाणी असेल ते पाईपातलं, वायर जाळले मग बाहेरच येत आहेत ना. हां बघा काय म्हणते मला, मम्मी तू नेहमी सुट्टीच्या दिवशी कामं करायला ती म्हणे फ्रीजची. आणि हे सुद्धा मला ना मागच्या सॅटर्डे संडेला खूप बोलले की ते म्हणतात की तू सुट्टीच्या दिवशी हे कामं करते, पण आता रोजची कामं आहे ती दिसतात, आपण आपल्याला डोळ्याला चांगलं नाही वाटत. आता स्कूल फ्रीजमध्ये काहीतरी पडून गेलेलं होतं, मग ते चांगलं नाही वाटत घाण, तर ते मग मी पुसून घेते. काही जास्त नाही करणार आहे, कारण की आज काही याचं हे काढणार नाही, धुणार नाही मी जास्त काही, कारण क्लीन आहे. मी स्वच्छता ठेवते म्हणून माझं सगळं छान असतं, क्लीन असतं, घाण नाही होऊ देत नाही. तर आता मी जास्त नाही आवडत, आणि इथलं आवरून घेते. थोडंसं एक पडलेलं होतं मसाला थोडासा, कारण की ह्या मुली काय करतात बॉटल ठेवतात आणि त्याच्यामध्ये सगळं तिथं सांडून जातं, तर त्यामुळे ते थोडंसं पडलेलं होतं, ते ठेवून घेते, पुसून घेते. आणि दुपारचा मेन्यूमध्ये आता विषय थोडासा परत पुन्हा बदललेला आहे, कारण की फ्रीजमध्ये सापडली आहे आंबट सुक्याची भाजी. आम्ही ना त्या दिवशी व्हेज दालचा केला होता यांनी मीने, इतकं असं हे झालं ना, इतका भारी झालं ना, खूप मस्त केलं होतं. श्रेया आवाज कमी कर, श्रेया. शिवण्या नाही ना तर श्रेयाला परेशान करते आम्हाला. बाकी आता फ्रीजमध्ये जास्त भाजीपाला नाही, कारण की उन्हाळ्याचं भाजीपाला इतकं मिळत नाही, खाऊशीसुद्धा वाटत नाही उन्हाळ्यामध्ये. वड्यांची भाजी, डाळबट्ट्या वगैरे, डाळबट्ट्या तर थंडीत पण खाऊशी वाटतात, आणि आता बरं पडतं जरा, म्हणजे नाही का उन्हाळ्यात जास्त भाजीपाला पण नाही इच्छा वाटतं. आणि पावसाळा आला का पावसाळ्यातसुद्धा सगळं भाजीपाला एकदम सडतो, इतकं खाऊ नाही वाटत. त्यामुळेच तर खरी उन्हाळ्याची कामं असतात की करून ठेवतात वगैरे. सो आता मी ना जास्त यावेळेस उन्हाळ्याची कामं केलेली नाही आहेत. असतात काही काही रिझन असतात, सगळे रिझन आपण सांगत बसायचे नाही. सो चालू राहतं काही ना काही. चला आता मी इथलं आवरून घेते, तुम्ही बघत राहा. साहेबांचं मूड होतोय वाटतं बरं का, आता पुढं काहीतरी काम करताय, त्यांचं मूड होतोय दालच्या खायचं. आता पाहून त्यांनी मटण बनवलेलं होतं आणि इथं आंबट चुक्याची भाजी सापडली, आंबट चुक्याची भाजी सापडली त्यांना, तर मला म्हणताय आपण करून टाकू. आता भाऊने मटण केलेलं होतं रात्री, आणि त्यांचं आमचं जेवण वगैरे लवकर झालेली होती, तर मग हे म्हणताय ते मटणाचंच काहीतरी आपण मटण दालच्या वगैरे करूया. चला घेते आवडते, ते बोर दिवस जात आहे यार, म्हणून मी आज तुमच्याबरोबर ब्लॉग शूट करते. खूप कंटाळा येतो आहे, पण चला कंटाळ्यामध्ये पण आपण आपला मस्त एन्जॉयमेंट शोधून घ्यायचं असतो. किती बोर झालं तरी हसत खेळत राहायचं. सो आता किती वाजले, टाईम किती झाला,
हां 12:30 झाले, अजून काही टाईम नाही झालेला आहे. पण मी आज कपडे वगैरे जास्त नाही काढले. नेहमी मी खूप कपडे काढते, म्हटलं आज सुट्टी आहे तर मला हे खूप बोलतात नेहमी कामं काढत बसी. मी आज काढणारच नाही जास्त काम, एवढं ठेवून देते. भांडे झालेले तावरून बस आता थोडीशी बसते निवांत. जर म्हटले दालच्या करायचं तर मग मटण दालच्या करू. आता त्यांची कामं चालेल. सुट्टी म्हणजे का काही ना काही स्वतःहून पण ते पण कामं काढतात माहिती का, मला बोलतात घाम 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 घाम. चष्मा आले बाबा, चष्मा लागलाय बघा साहेबांना. इकडे बघा इकडे बघा. हो काय स्वप्नील जोशी. तर आता आम्ही गिझर रिपेअर करणार होतो पण नाही करणार आहे, कारण किती वेळा केलं तुम्ही? नाही ते छोटं मोठं असलं तर करता येतं, पण आता काय जळलं असेल ते कळलं ना. फक्त वायर जळली असते तो सांगितलं, गोष्ट वेगळी होती. कळत नाही का? तुम्ही बरं पॅक करताय का? हां आपण रिपेअरिंगला देऊ त्याला, चांगले ठिकाण देऊ. आता तो वायर चेंज नाही. लास्ट टाइम तुम्ही 2-3 वेळा घरीच केलंय पण ना? हां केलं होतं, पण ते वायर आहे ना त्या क्वालिटी ते गॅसची भेटत नाही, त्यामुळे ते जळत आहे लगेच. बहुतेक मला वाटतं ते कॉईलचा पण इश्यू असतो. जर ती कॉईल असते ना त्याच्याने पाणी गरम होतं. हां ती पण आता हे झाली असेल ना. किती 10 वर्षाची वॉरंटी होती त्याला, त्याच्यावर लिहिलेलं होतं 10 वर्षाची वॉरंटी होती म्हणून. असे काय बघतो म्हटलं गिझरवाल्याकडे गेलो. हां किती ऊन आहे यार बाबा, जमीन तशी तापू राहिली. किती डेंजर ऊन आहे बाहेर. 10, 10:30 काय काहीच वाटत नाही. 8 वाजताच एवढं ऊन तयार होऊन जातं ना. तेच ऊन आहे, वेड्यासारखं ऊन आहे. आमची तुळशी बघा, आमची गाडी उभी आहे आणि आमच्या इथं साहेब उभे आहेत. चष्मा लागलेला आहे बरं का साहेबांना. चष्मा लागलेला आहे, असा चष्मा नाही, साहेबांना चष्मा लागलाय. दाखवा. अरे भारी दिसतो, पण तसं लावा, छान दिसतोय तर. काय गोलू कायची किती भारी आहे. काय गोलू म्हणते त्यांना, ती तुम्हाला गोलू म्हणतीये. टावेल दे. आणि सिर्फ घर में आमचं एक कार्टून आम्हाला त्रास देणारं गेलंय आत्याकडं, त्यांना त्रास द्यायला. तुमचं किती जास्त नंबर आहे का? प्लस हा इतकं नाही वाटत. हां इतकं नाही, थोडंसं लाईट, असं थोडंसं लाईट वाटतं. असे डोळे खाली केले का तेव्हा वाटतं असं. पण भारी वाटतं यार, मला पण असं वाटलं असं एखाद्या चष्मा मला पण असं. मी एडिटिंग करते ना त्यासाठी. तसं नाही ते नंबर. हे थोडंसं असं खाली बघितलं का तेव्हा असं वाटतंय बघा, थोडंसं लाईट. श्रेयाचा चष्मा आहे ना, तिचं फक्त एका डोळ्याचं आहे. क्रिएटिव्ह मध्ये मला काही लांब दाखव, आण बरं 2 मिनिटं. कुठे तो मला बघू दे, कारण की तुझा ना एका डोळ्याला वाटतं, यांचं नाही वाटत. जवळच आहे यांना थोडंसं जवळचं दिसायला थोडासा प्रॉब्लेम होत होता ना, तर त्यामुळे त्यांनी जो लावलं. मला भारी दिसतं की नाही कसं सांगा. मला पण वाटतंय. मला यांनी एकदा घेतला पण होता, फक्त ऑनलाईन याच्यासाठी. मोबाईलला आपण बघतो त्यावेळेस आहे ना. तो कुठे गेला तशाच तुटला का? दाखव बरं कसं. हा श्रेयाचा आहे. श्रेयाचं मस्त आहे हो, डोळ्याला कसं तरी जातो. मला चष्मा मला पण कळलं. मग माझ्या 4-5 महिने घातले. श्रेयाना पैसेच फक्त हे करते त्रास. आणि त्या क्रिएटिव्हला मी त्याचा ना पाठवलं असं तेव्हा डोळ्याला मला जास्त त्रास होतो. नाही. मी जेव्हा पुढे गेली तेव्हा कळलं. हे बघ, हे श्रेयाजवळ हे बघ, असं डोळ्याला बघा लावलं ना, हे बघा तुम्हाला कसं वाटेल बघा. असे डोंगर याच्यासारखं होतं डोळे, हे होतं. तुमचा खूप लाईट आहे ना. नाही ना, ते आधी पुसला तरी काय स्वच्छ ठेवते किती. पण चांगलं आहे चष्मा. चांगलं आहे म्हणजे अरे लांबचं दिसतं, जवळचं दिसतं. फुकट आला का फुकट आला मग. तेव्हा क्रिएटिव्ह मला क्लासमध्ये धरे गुंडी पुसा बरं. नाही ना, पुसून काढा ना थोडंसं. असं मी नाही लावू शकत नाही. ते तुझ्या मापात येतं नाही येते चष्मा. श्रेयाना अशी करते. पप्पाला किती मागं लागली होती, मला डोळ्याला त्रास होतोय, मला असं होतंय, माझ्या डोळ्यातून पाणी येतोय.
आणि पप्पा कसं बाई, पप्पाच्या लाडाची, पप्पा गेले घेऊन मग चल बाई. तो फायनल डिसिजन असा आहे, साहेब म्हणताय आता नको, संध्याकाळी करू, कारण की नाश्ता करून हेवी झाले. श्रेया म्हणते मी त्या दिवशी चिकनची भाजी केली ती बुधवारी, तर त्याचं मग त्याच्यात बघू आता, आम्ही दोघीच आहोत, मग जास्त कोणी खाणार नाही, मगच कशाला करायचं, वाया जातं. आहे ते रात्रीचं शिल्लक आहे तेच खाऊन घेणार आहोत, तर त्याच्यात थोडीशी भाजी ॲड करून असं तो मिक्स करून भात वगैरे करून असं सगळं करून खाऊन घेणार आहोत आता आम्ही दुपारी. आणि देन बघू रात्री मग काय होतं तर साहेबांचा डिसिजन. त्यांना मग त्यांच्या हातचाच तोच भारी लागतो, माझ्या नाही हातचा, त्यांच्या हातचा भारी मटण दाणीचा है ना साहेब. पण ते पण म्हणताय भावनीची भाजी केली त्याचाच करूयात, तर बघू कसा होतो काय माहिती नाही. तर कुठेही जाऊ नका, कंटिन्यू करत राहा, थोडंसं आराम करतो. व्हिडिओ तर काय आता थकलेले आहेत, आता नाही काढणार व्हिडिओ. तर हॅलो फ्रेंड्स, दुपारची आम्ही जेवण केली. सो फायनली दालच्या संध्याकाळचंच ठरलेलं आहे. श्रेयानी पण जेवण केलं आणि मी पण जेवण केलं, यांनी पण जेवण केलं, मस्त जेवण केली. तर आता मस्त रिलॅक्स टी व्ही बघतोय आणि म्हटलं चला तुम्ही पडा, मी तुमच्यासोबत व्हिडिओ काढते बसल्या बसल्या. काही 2-3 किचनमध्ये काढले, जसं की तुम्हाला सर्वांना किचनमधल्या माझ्या व्हिडिओ वगैरे फार आवडतात. माझं किचन फेमस झालेलं आहे तर सर्वांना फार आवडतं. तर तिथल्या काही 2-1 व्हिडिओज केल्यात मस्त. आणि देन त्यानंतर आता थोडंसं रिलॅक्स बसून काही झोपू थोडंसं निवांत. थोडंसं 2:45 झाले बघा, लगेच इतक्यात बोलला होता. तर थोडंसं रिलॅक्स करतो आणि देन त्यानंतर मग संध्याकाळी काय होईल ते सगळं तुम्हाला कळेलच. आणि संध्याकाळी काय बनणार आहे आपल्या जे बनल ते मटण दालच्या म्हणता येतोय, बघू चालेल. चला तर बघत राहा, कुठेही जाऊ नका. अजून ते आम्हाला हे रिपेअर करायला पण टाकायचं आहे, तर तिथे पण जाणं होईल, मी पण येईल. सो बरं वाटतं बाहेर फिरलं का. घरामध्ये ना काय होतं, खूप प्रमाणाची बाहेर गरम, तर संध्याकाळचं जरा बाहेर गेलं ना तर गार वाया छान वाटतं जरा. सो बघत राहा, चला कुठेही जाऊ नका. आणि आता पुण्यातली सगळ्यात बायकांची दुपारची झोपायची वेळ, पण आम्ही असं नाही माझं, मी रेग्युलर कंटिन्युअली झोपते. झोप लागली तर झोपते, नाहीतर नाही तर माझी झोप उडून जाते. हे असले तर माझी झोपच उडून जाते, आम्ही झोपत नाही जास्त, व्हिडिओ वगैरे थोडं गप्पा गोष्टी चालतात. सो चला बघत राहा, कुठे जाऊ नका. आम्ही बघतोय टी व्ही वाजली आहेत. आता इथे घड्याळ होते समोर, आता इथे फोटो लावला गेलेला आहे, तिथं जागा करायची, अजून जागा झालेली नाही आहे. आणि साहेब गेले बाहेर, खूप गरम होते, तर त्यांना सहज म्हटलं आईस्क्रीम वगैरे थोडंसं थंड काहीतरी खाऊशी वाटतं आहे. गेले आले वाटतं. आईस्क्रीम आणली, कुठली आणली बघूयात. लाईटला दिस इज माय फेवरेट. कुठला आहे, टुटी फ्रुटी. कशी आहे हो, टुटी फ्रुटी. व्हेज भाव आणायचा. माझा भाऊ आहे ना, त्यावेळेस तिकडं होता ना, त्या आईस्क्रीम पार्लरच्या ह्याच्यात होता त्यावेळेस. तेवढे मोठे बल्क म्हणता का त्याला, ते एवढे मोठे घेऊन यायचं बापरे. टुटी फ्रुटी फ्लेवरचा तेवढा मोठा होता, एक वेळेस तर खाऊन बापरे मन तृप्त झालं माहिती का, इतकं आणायचं. आम्हाला होतंय बोर. कोण टी व्ही बघते बालिका वधू, तर कोण मोबाईल बघते. हे बघा इथं बालिका वधू बघणारे, इथं टी व्ही बघणारे बघा. आणि श्रेया म्हणते इकडं तरी फिरायला चला पप्पा, आपण तिकडं तरी लांब, असं म्हणते ती. आज तुम्ही चला. आणि वाजले 5:30 आणि आम्ही तिघही बसलेले असेच घरामध्ये. 5:30 होता राहिले तर बसले. कंटाळा येतो यार, कोणी नसलं का घरामध्ये, बोर होतं. आणि असले का कामं असतात, मग तिथूनही हे होतं. पण जाऊ दे, कामात वेळ जातो आणि थकून टाकून वेळ भेटतो स्वतःसाठी मेन म्हणजे. हॅलो फ्रेंड्स, तर संध्याकाळच्या मेन्यूमध्ये आम्ही स्वयंपाक केलेला नाही, आम्ही केलेला आहे संतोष भाऊंच्या हातची, म्हणजे भाऊंनी केली होती मटणाची भाजी. आणि मग त्याचा जो फ्लेवर आहे ना, म्हणजे अरोमा, म्हणजे भाऊंनी केलेली भाजी. आम्ही जिथं लहानपणी राहायचो ना, तिथं आम्ही जे नगरमध्ये जेवायचो ना, तिथं फ्लेवर आहे, म्हणजे तो म्हणजे काही मसाले जास्त. भाऊनी ज्या भाजी दिली ना, काल काय झालं, आमचे जेवण लवकर झाले, तर भाऊंनी आवाज दिला, पण भाऊंनी आणलं उशिरा, ते बाहेर गेले होते, त्यामुळे ते कामाला गेले होते, त्यामुळे त्यांना उशीर झाला. आणि त्यांनी आणलं उशिरा. आणि आमचं कसं आहे, डेलीचं जेवण 8 वाजता होऊन जातं. पण मग असं झालं खोळ, मग भाऊ म्हणले की मी तुम्हाला उद्या पाठवतो. तर मग आता यांनी आणली, तर त्याचा जो अरोमा इतका सुंदर आला ना, ते म्हणले बस आता मी ठीक आहे. मग मी काय केलं, यांच्यासाठी फक्त चपात्या केल्या. श्रेया म्हटली मला शोरमा खायचा आहे, सो श्रेयासाठी आणि माझ्यासाठी, आणि यांना पण आवडतं शोरमा म्हणून आम्ही तिघांनी आणि साक्षीसाठी
असं शॉर्मा आणलाय, थोडंसं शॉर्मा खातो, देन त्यानंतर जेवण वगैरे करतो आणि मग ब्लॉग कंटिन्यू करत राहा. उद्या पण संडे, उद्या पण छान छान होईल. आज थोडेसे व्हिडिओ वगैरे काढल्यात, नशीब आज व्हिडिओ काढल्यात थोड्याशा, तर उद्या पण छानच होईल दिवस. तर हे आज 2 दिवसाचा ब्लॉग करणार आहे, तर कंटिन्यू करत राहा आणि बघत राहा. आता थोड्या आणि जेवण वगैरे करू मग एंड झोप. बघा मी तुम्हाला भाजी दाखवते भाऊंच्या हातची, एकच नंबर आहे. हे बघू शकते, टॉर्च लावते. वाव, मी आत्ता जर त्याचं झाकण काढलेलं आहे ना, इतकं सुंदर त्याचं अरोमा येतोय ना, इतकं छान वाटतंय ना, मस्त आहे, एकच नंबर. तर आता यांना इथं चपात्या करून झालेल्या आहेत. बाकीचं काय, श्रेयानी दुपारी मसाला खिचडी आहे, सोय आहे, दूध गरम होतं आहे, बाकी सगळं माझं किचन वाटा वगैरे आवरून झालेलं आहे. सो आता मी बसले रिलॅक्स, आणि मला साहेब बोलले होते तू रिलॅक्स बसत नाही. The next day. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सो मॉर्निंग झालेले आहे, आज संडे आहे आणि आज थोडीशी उशीरच उठले. सो रात्री लवकर जेवण वगैरे केलं आणि झोपून गेलो, तर झोप लागली होती कारण दुपारी झोप नाही झाली, व्हिडिओ वगैरे काढल्या, तर त्यामुळे मग रात्रीना पटकन झोप लागून गेली होती. सो आता मॉर्निंग झालेलं आहे, फ्रेश झालेलं आहे. फ्रेश नाही झाले अजून, कारण की रात्री केसांना ना मी मस्त ऑइलिंग केलेली होती, आणि इतकी पटकन झोप लागली ना ऑइलिंग केल्यानंतर. सकाळी सकाळी रहदारी सुरू झालेली आहे. नाश्ता नाश्ता ऑफिसला जाणारे लोक, बॅचलर लोक, पोरं. पहिले फक्त एक हातगाडीवर म्हणजे काम करायचे ते. कोण, राजधानीवाले? राजधानीवाले. आमच्या इथं ते आहेत इडलीवाले. गाडी होती आमची. हो का? गाडी चालायला लागली, मग त्यांनी दुकान घेतलं. आता असं आहे की सर्वात जास्त दुकान त्यांचं चालतात. हो ना, आणि इडली वगैरे उत्तप्पा वगैरे खरंच खूप छान असतो. इडली, उत्तप्पा, तर चहा तिचा भाजी असतो. आम्ही एकदा इकडे खाल्ला का, नाश्ता केला, जायका चाय. सो आम्ही फायनली आलो आहोत येवले अमृततुल्य चहा पिण्यासाठी. काका उभे आम्हाला चहा देण्यासाठी, येवले काका. स्वतःला चहा पितो. एवढे सकाळचे 8च वाजले, सकाळचे म्हणजे आज उशीर उठलोय संडेमुळं. 8 वाजले, पण ऊन बघा ना यार. केसांना ऑइलिंग केलं आहे, त्यामुळे ते हे लावलेलं आहे, त्यांचा आपला चेहरा सगळा ऑइली होऊन जातो ना. तर मला चहा पितो आणि त्यानंतर मग भाजी वगैरे घेऊन घरी जाऊ. हॅलो फ्रेंड्स, तर बघा आम्ही जिकडं मी व्हिडिओ काढला होता आता मगाशी तुम्ही बघितलं असेल, तर हे आंबे आहेत ना, केशर आंबा आहे, आणि त्यांचं म्हणजे शेती का ते मला माहिती नाही, पण त्यांचे इथेच तो आंबा आहे ना, झाडावरचा आंबा आहे, आणि ऑर्गॅनिक आहे, म्हणजे असं कशात मेडी ते केमिकल वगैरे टाकून पिकवल्या जात नाही. आणि मी आता एक खाऊन पण बघितला, पण माझं ना गडबड झाली, मी पटकन खाल्ला. हे मला म्हटलं की तू पाण्यात ठेव, तर मी पाण्यात नाही ठेवला, खाल्ला थोडासा. बघू आता काय होतं. तर आता मी आल्या थोडीशी ना घावणे करते, भूक लागली होती. हे म्हणते जाऊ दे डायरेक्ट जेवण करून. साहेबांनी घेतलं आहे मटण, सो साहेबांना करायचं आहे दालच्या, तर त्यासाठी इथं डाळ भिजत घालून दिलेली आहे. मटण इथं रेडी आहे, आता हे करून घेते, बाकीची घरातले सगळे कामं उरकून घेते. मस्त आहे यार, आंबा एकच नंबर आंबा आहे. नाही आता त्यांना भूक नाही, ते नाही नाचणार आता. ते बघताय हा काय माणूस येडा झालाय. तो हा बघ कसं हा बघ काय डोळे वाटून बघतोय. नाही नाही, त्यांना आता भूकच नाही आहे. सो हॅलो फ्रेंड, तर मी झाले फ्रेश, पण ना काय झालं आहे, सकाळी गव्हाणे खाल्लेत ना, असं मला एक तर नाश्ता करायची सवय नाही ना, परत झोप लागल्यासारखं होतं आहे. इतकी शांतता घरामध्ये, झोपला. आणि साहेब चाललं आहे, साहेबांची कामं, माझी पण कामं चालली आहेत, बरीचशी कामं झालेली आहेत माझी. भाजी वगैरे धुवून काढते. साहेब म्हटलेलं आहे की मी माझ्या हाताने मटण दालच्या करतो, सो ते आता दालच्या करायला घेत आहे. त्यांनी डाळ शिजायला पण टाकून दिलेली आहे.
मी आपलं घरातले कामं उरकते हळूहळू. सगळे काही कांदे वगैरे आणले ते कांदे ठेवून दिले. आता थोडीशी भाजी वगैरे जास्त काही आणली नाही, पण थोडे मिरच्या वगैरे आहे तर थोडेसे साफसूफ करून ठेवून देते. आणि बाकीचं काय विशेष इतकं आहे तेच घरातली नॉर्मल. किती जीव आहे त्यांचं बघ. फोटो कसा वाटला मला नक्की सांगा बरं का. हा आमचा फॅमिली फोटो. बाहेर ना गाण्याचे आवाज चालू आहेत. सो आता साहेबांनी इथं डाळ लावून दिलेली बघा. डाळ लावून दिलेली आहे. मी आणले ती करवंदी. हे बघा भारी मस्त वाटतात. असं आपण कुठं बाहेर गेलो ना तेव्हाच भेटतात करवंदे. तर भाजीवाल्यांकडे दिसले मला. मस्त आहेत, गोड आहेत. सो इथं बघा भाजीपाला आणलेला आहे. टमाटर जास्त काही भाजीपाला नाही आणलंय. काय साहेब ते थांबा ना आता त्याची वाफते निघू दे. एका साईडला छोट्याच लावता ना मटण. सो आहे बघा इथं मिरच्या आहे ना. मी देठ वगैरे जाऊ द्या धुवायची मीच घेणार आहे. तर आता हे मिरच्या एकदम मस्त आहेत. आता यांची देठ वगैरे काढून साफसूफ करून याच्यात ठेवून देते. म्हणजे मग आपल्याला बरेच दिवस आठवडे दीड आठवडा तरी म्हणजे जातात मला बऱ्यापैकी जातात. आता जास्त मी घेतलेलं आहे, थोडेसे 1.5 पावशेर घेतले. मस्त आहे. तर इथं लसूण बघा कोणत्या चहाच्या कपामध्ये कोण लसूण टाकतं का. पाण्यात भिजत घालून दिला बघा साहेबांनी लसूण. सो आता इथलं आवरून घेते मग भेटते तुम्हाला परत पुन्हा. सो याच्यामध्ये काय काय टाकले. मटण. हा पण आधी सुरुवातीला जिरं खडे मसाले आणि मटण आणि तेजपत्ता तर थोडासा फ्राय करून घ्यायचा. म्हणजे मटणाचा वास जातो नाही. आणि डायरेक्ट मटण टाकलं. कांदा वगैरे नंतर टाकणार आहे का. नंतर अद्रक लसूण होममेड घरगुती खलबत्त्यामध्ये टेचून. हे काय करतोय. काढ दे परत. त्यांची रेसिपी त्यांनाच माहिती बाबा. आधी म्हटलं कशाला टाकलं त्यांनी आधी. आता कांदा टाकतील. आता हे सगळं मटण काढून घेत आहेत. आता त्याच तेलामध्ये कांदा टाकलेला आहे साहेबांनी. मास्टर शेफ. तोंडाचे एक्सप्रेशन तुला भारी असतात. एक साईडने स्माईल. घाम निथर राहिला पूर्ण. कूलर आणू का. हा पण येतोच तुम्हाला घाम नेहमी. मटण काय मटण आहे बाबा. या इथं डाळ शिजल्या गेलेली आहे. टमाटर वगैरे काहीच टाकलेलं नाही त्याच्यामध्ये. आणि इथं खडे मसाले कांदा अद्रक लसूण. आता टोमॅटो कापायचं ना एक. अहो एक हां का. टमाटर नाही टाकू देत हे जास्त. अर्धाच कापायला म्हणतात एवढे चालतं. आता त्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट ॲड केली. श्रेया मोटर बंद कर. मोटर बंद कर. फोन येतोय काकूचा. त्यामध्ये आता अद्रक लसणाची पेस्ट ॲड करून आता ते पुन्हा फ्राय करून घेते. टोमॅटो घे एक. तर मी कापून देते टमाटो. एवढा कापून सगळं इतकं कापून टाका. छोटाच आहे. 2 टाकत आहे. चिंच टाकले ना. काय टाकलं. धना पावडर टाकले. आता लाल मिर्च पावडर. सभी बेसिक्स मसाले ऐड करने हैं उसमें. हे आहे गरम मसाला बोलते. हा गरम मसाला. हा गरम मसाला. ओनली बेसिक्स मसाले जे आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये असतात ते मसाले त्यामध्ये ॲड करून द्यायचे. म्हणजे घरगुती गरम मसाला धना पावडर लाल पावडर हळद आणि बस. आणि हा टोमॅटो टाकून द्यायचा. आता बिरबलची खिचडी बनणार आहे. आणि हा एक महत्त्वाचा त्याच्यामध्ये लौकी. हा एक खराब झाला नाही. खराब नाही झाला. आता लौकी कापून द्यायची.
सो याच्यात मटण ॲड केलेलं आहे. आंबट चुक्याची भाजी होती ती ॲड केली यांनी. सो व्हिडिओमध्ये स्किप झाला पण अदरवाईज तुम्ही व्हिडिओ बघू शकता. आपल्या मटन दालच्याची ऑलरेडी व्हिडिओ अपलोड आहे. सो मध्येच व्हिडिओ स्किप झाला पण आपली व्हिडिओ अपलोड आहे मटन दालच्याची. पण आता सध्या याच्यामध्ये यांनी एक्स्ट्रा एक ॲड केलेला आहे. आंबट चुक्याची भाजी ॲड केलेली आहे आणि बाकी दालचा मसाला आहे त्यामध्ये ॲड केलेला आहे. हा दालचा मसाला असतो तर तो ॲड केलेला आहे. आणि बाकी आता याची शिट्टी काढून घ्यायची. देन त्यानंतर मग हा लौकी टाकायचं, नंतर ही डाळ टाकायची आणि त्यानंतर परत पुन्हा 2 शिट्ट्या त्यामध्ये 4 शिट्ट्या करायच्या बस. आता हा मटण शिजेपर्यंत आपल्याला हे करून घ्यायचं आहे. अर्धा शिजला पाहिजे. नंतरच्या 2 शिट्ट्याला ते उठलं भोपळा शिजून जाईल. भोपळा शिजून, कारण आपल्या भोपळ्याचं पण पूर्ण गाळ करायचं नाही. सो त्यामुळं आता कापून थोडंसं पाण्यामध्ये धुवून घेते. फ्रेंड्स, तर दुपारचे वाजलेले आहेत 1:30-2 वाजून चालले आहेत आणि आमचा दालचा कधीचा झालेला आहे. दालचा झालेला आहे, भाऊंनाही देऊन झालेला आहे. इथं भातही रेडी झालेला आहे. हे बघा, इथं भातसुद्धा झालेला आहे माझा. काय त्याला म्हणतात ना, कांदा वगैरे हे टाकून भात केलेला आहे. पण आमचे साहेब गेले त्यांच्या फ्रेंड्सकडं आणि अजून त्यांना कॉल केला तर ते म्हणतात अजून 1 तास लागला. आता वेळेवर जेवण नाही, काय नाही आणि येथील आता पार 3 वाजता खातील आणि काय बोला आता सांगा. आता मला पण इच्छा नाही आणि ते नाही तर मग मला पण इच्छा नाही जेवायची. सो मग मी पण थोडंसं आंबा वगैरे कट करून थोडंसं खाते, थोडीशी पडते, रेस्ट करते. म्हटलं चला आज थोडंसं अजून व्हिडिओ वगैरे काढावं. पण साहेबांचं काही मूड नाही, ते गेले त्यांच्या फ्रेंड्सकडं. येतील बघू कधी येतात काय माहिती नाही. आता भाऊंना तर देऊन दिला, कारण की मग भाऊन जेवण करून भात पाहिजे तर नाही का लागलं तर घेतील. मग भाऊंना दिला, त्यांना गरम गरम दालचं म्हणजे ते तरी खाऊन घेतील. आता मी थोडंसं आंबा खाते आणि बसते, थोडीशी रिलॅक्स करते. चल बघत राहा. हॅलो फ्रेंड्स, तर मी झाले रेडी. संध्याकाळची वेळ झालेली आहे. दुपारी जास्त ब्लॉग शूट नाही झाला कारण की काही होतच नाही. असलं तर मम्मा शूट करेल ना. साहेब पण नव्हते, मम्मी श्रेयाच घरामध्ये एकटेच होते. काही विशेष काही गोष्टी घडल्याच नाही. आले पार ते 3 वाजता त्यांच्या फ्रेंडसोबत. आले 1 मिनिट थांबा, दाखवा, द्या इकडे, माझ्याकडे द्या. चादर बसायसाठी का चटई? मी चादरच घ्यावं लागेल. द्या मला ते, द्या इकडं आधी, मला बोलून घेते. सो आता साक्षी म्हटली की चादर घेऊन या. तर हां, मी दुपारी म्हणत होते की दुपारी आले 3 वाजता आणि मग मी त्यांची वाट बघत झोपून गेले. आंबावर खाऊन घेतला, मी पण जेवले नाही आणि ते आले ते पण झोपून गेले. उठलो 5 वाजता आणि त्यानंतर मग भाऊंचा फोन आला की चला कुठंतरी जाऊ थोडंसं गार्डनला, मुली बोर होत आहेत. सो मग आम्ही आता निघतोय गार्डनला जाण्यासाठी. वेळ होतोय तर साक्षीचा फोन आला की हे घेऊन या चटई वगैरे बसण्यासाठी, थोडंसं गार्डनमध्ये नाही का टाईम स्पेंड होईल तितकंच. सो आता आम्ही निघतो. ओ काय म्हटले ते? चादर आता कोणती घेऊ? हा काय? अहो हे कार्पेट ती वाली मग ते घ्या ना, गाडीत टाकून घ्या ना. ते स्कूटीवर जायचंय का? काल म्हटलं का नुसतं जीव नको होतं. तर आता काय माहिती कुठल्या गार्डनमध्ये घेऊन चाललं काय माहिती नाही. मला घाम बघा किती घाम येतोय, बापरे, वेड्यासारखे गरम होतंय. सो आता मी निघतो. तर कुठे चाललोय, काय चाललोय ते तुम्हाला गेल्यावरच कळेल, मलाही सुद्धा माहिती नाही आहे. सो चला ब्लॉग बघत राहा आणि कंटिन्यू करत राहा. आजचा संडेचा शेवटचा दिवस, उद्या परत पुन्हा बसून डबा सुरू, साहेबांचं ऑफिस सुरू. सो चला मी तुम्हाला भेटते गार्डनमध्ये गेल्यावर. सो आम्ही आलो आहोत, इथं मंदिर आहे आणि इथं असं गार्डन सारखं आहे बसायला. मंदिरात व्हिडिओ काढायला मना होती म्हणून आम्ही इथंच बसलोय दर्शन घेऊन. आणि तिथे ना एक साईडला खूप सुंदर आहे शंकर भगवानांचं. एक वेळ स्पेशली व्लॉग करेल मी ह्या मंदिराचा. सो आता इथं गार्डनमध्ये बसलेलो आहे, नाही दिवसा करेल व्लॉगिंग करेल आपण एक ह्या मंदिराची. तिथं खूप सुंदर आहे. मला वाटतं तिथं संध्याकाळच्या वेळेस धबधब्यासारखं होत असेल बहुतेक. का आता नाही केलं वाटतं ना, नेहमी नसेल, पाणीच नाही त्यामुळे बहुतेक. तर इथं गार्डन सारखं असं मस्त वातावरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची तिथे मूर्ती खूप सुंदर बघू शकताय. मी पुढून दाखवेल तुम्हाला. हां तिथून छान आहे. आपण बघू संध्याकाळचे एखाद्या वेळेस येऊ. गरम एवढं होतंय की शेवटी वरती बांधावं लागलो, इतकं गरम होतंय. वैताग येतोय ना. शेवटी केसांची हेअरस्टाईल आहे का की शेवटी हीच हेअरस्टाईल बेटर आहे उन्हाळ्यामध्ये.
तर आता थोडा वेळ टाइम स्पेंड करतो इथं, मग त्यानंतर घरी जाऊ. साक्षी गेली नेमकी, साक्षीची मीटिंग होती, साक्षी गेली घरी रिटर्न. सांगितलंच होतं आज हा ना, हां कारण आम्ही पिक्चरचं प्लॅनिंग त्याच्यामुळे आमचं कॅन्सल केलं. हां मूवीचं प्लॅनिंग होतं आधी. होतं त्यामुळेच कॅन्सल केलं. तो म्हणजे cancel. मुली नाही तर मग ते तेच ना, आणि एकटे करमत पण नाही, बोर होतं असं. राहिलं असत्या हां. मन नसतं लागलं. नसतं म्हणजे लागलं. येऊ दे आपल्या चुलबुल्या दोघी. तेच ना, पण आता श्रेयाच आहे. आता सध्या साक्षी गेली मीटिंगमुळं, मोबाईल पडला असा. साक्षी गेली मीटिंगमुळं, श्रेया आहे आणि हे दोघं भाऊ आणि आम्ही दोघे बसू, टाइम स्पेंड करू आणि त्यानंतर मग घरी जाऊ. चला बघा. ऑरेंज, हा हा हा, भगवा भगवा. ऑरेंज म्हणण्यापेक्षा भगवा एक म्हणायला एक खूप भारी वाटतं. हा ना, तर मंदिर खूप छान आहे. एखाद्या वेळेस आपण स्पेशली म्हणजे पूर्ण डिटेलमध्ये दाखवेल, आवडलं मग मी ब्लॉग करेल त्याचा स्पेशली. माझा उपवास असतो ना त्या दिवशी आपण नक्की येऊ. तर तिकडे येणं होतं नेमकी हे नाही होत, उपासाच्या दिवशी गर्दी असते. नाही गर्दी बी आणि त्या दिवशी हे नेमके जातात पुण्यात. हा तिथून येऊन त्यांची इच्छा म्हणजे नाही बोलता येत ना. हो ना, कुठून कसलं तरी मंदिर आहे बा. खाली जाताना बघा, खाली जाताना हा ना, पाय स्लिप होतो इथं. रस्ता ना असा आहे बघा, हे बघा रस्ता म्हणजे डायरेक्ट कसं खाली आहे आणि पाय थोडासा ना असं. साक्षीने गाडी इथं आणून ठेवली, बघू किती वर घेऊन वरती घेऊन आली बाई साक्षी. आता गाडी साक्षीने गाडी एकदम वरती, आधी भाऊने गाडी खाली त्या लावली. साईडचा तू रस्ता बघशील तू घाबरशीलच. हो ना, रस्ता खूप असं हे जास्त उंच नाहीये पण ते वाटते हाईट म्हणजे. आणि मंदिर खरंच खूप छान आहे. या मंदिराचा व्लॉग मी नक्की नेक्स्ट टाइम नक्की करेल. खूप सुंदर आहे. आता खूप व्यवस्थित व्हिडिओ नाही आला, उशीर झाला आम्हाला यायला म्हणून. पण चला आता फायनली आम्ही घरी निघतोय. थोडा वेळ टाइम स्पेंड केला आणि मुलींना वगैरे घेऊन मस्त छान नेक्स्ट टाइम व्लॉग करेल. तर चला आता निघतो आम्ही घरी. कुस्त्री होतं इतकं प्रमाणाच्या वेगळं होतं. टेम्परेचर खूपच जास्त वाढलेलं आहे सध्या. असं वाटतंय आता कधी पाऊस पडेल एकदाचा. असं हरकत नाही. असं गेलं आमचे सॅटर्डे संडे. सॅटर्डेला व्हिडिओज वगैरे काढलेत आणि त्याच्यानंतर काय आणि आमचं कूलरमध्ये पाणी भरायचं काम चालू आहे. कारण की त्याच्याशिवाय होत नाही यार. कूलर आहे म्हणून शांतीची झोप लागते माहिती का. उठूच वाटत नाही सकाळचं. कूलर आहे म्हणून सगळं काही. सो असं गेला सॅटर्डे संडे आमचा व्लॉग. काही गोष्टी घडल्यात त्या तुमच्यासोबत शेअर केल्यात आणि काही विशेष झाला नाही मग ते काही मी शूट केलं नाही. साहेब मध्येच गेले होते आज, नाही तर आजसुद्धा भरपूर व्हिडिओ निघाल्या असत्या. तर ते गेले त्यांच्या फ्रेंड्समध्ये टाईम स्पेंड करण्यासाठी आणि मग मी थोडंसं केलं रेस्ट, आराम करून घेतला. बाकी दुसरं काही व्हिडिओ आणि एकटीला व्हिडिओ नाही काढू वाटत असं त्यांच्याबरोबरच व्हिडिओ काढू. आता बघता बघ कसे हां बरं वाटते. थोडं पातीवरती का पाती कशामध्ये कुकर मध्ये कशाला मी फ्रीजमध्ये ठेवले. छोटं पातेलं काढलं ना वरती किचन वाटतं तुमच्या पुरता गरम करा थोडंसं. हां बरं वाटतंय बघा. असला घाम येतोय ना वेड्यासारखं घाम येऊ राहिला. आणि घरी आलो ना माहिती काय यार, कधी असं गाऊन घाला आणि कधी असं वाटतं. आणि माझी न्यू गाऊन येत माहिती काय, वाव. आणि बघ किती भारी दिसतंय गाऊन, बघ सही दिसतंय ना. यावेळेस वेगळे कलर घेतले. दरवेळेस कसं होतं रेड ब्लॅक येऊन जाऊ तो ब्लॅक 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 ब्लॅक. चला मग असा झाला ब्लॉग कालचा सॅटर्डेचा दिवस. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय. टाटा गुड बाय. चला भारत माता की जय. जय महाराष्ट्र पब्लिक. हां